नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलमध्ये स्वागत आहे. भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिर म्हणजे फक्त एक वास्तू नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माचा साक्षात अनुभव आहे. भारतामध्ये अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे केवळ पूजा अर्चा होत नाही, तर मनाला शांती मिळते आणि भक्तांचा विश्वास अधिक दृढ होतो. आज आपण अशाच एका अद्भुत शिवमंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, जे दिवसातून 2 वेळा समुद्रात विलीन होते आणि पुन्हा भक्तांच्या दर्शनासाठी प्रकट होते. समुद्राच्या लाटांमध्ये हरवणारे आणि निसर्ग स्वतः जिथे महादेवांचा जलाभिषेक करतो, असे गुजरातमधील स्तंभेश्वर महादेव मंदिर. या मंदिरामागचा इतिहास, पौराणिक कथा आणि त्यामागील रहस्यमय सत्य आज आपण जाणून घेऊया. भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा अर्चनाच नाही, तर इतरही धार्मिक कार्य केली जातात. भारतातील अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे गेल्यावरही मनाला शांती लाभते. प्रत्येक मंदिराचा वेगळा असा इतिहास आहे, त्यामुळे लोकांचा विश्वासही दृढ होत गेला आहे. त्याप्रमाणेच गुजरातमध्येही असंच एक मंदिर आहे, जे त्याच्या रहस्यमय अस्तित्वामुळे प्रसिद्ध आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरहून जवळपास 175 किलोमीटर लांब असलेल्या जंबूसरच्या कवी कंबोई गावात हे मंदिर आहे. या मंदिराचे रहस्य पाहून अनेक जण आश्चर्यचकित होत आहेत. भगवान शंकरांचे स्तंभेश्वर हे मंदिर 150 वर्षापूर्वीचे आहे. हे मंदिर समुद्रात असून खंबातच्या खाडीने वेढलेले आहे. हे मंदिर पाहण्यासाठी खूप दूरदूरहून लोक येत असतात. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की शिवपुराणानुसार तारकासूर नावाच्या राक्षसाने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप खडतर तपश्चर्या केली होती. अशातच तारकासुराच्या तपस्येने प्रसन्न झालेल्या महादेवांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले. तारकासुराने असे वरदान मागितले की महादेव पुत्रांच्या ऐवजी कोणी त्याचा वध करू शकणार नाही. मात्र त्यावेळी त्या पुत्राचे वय हे 6 दिवसांपेक्षा अधिक नसावे. महादेवांनी तारकासुराला वरदान दिल्यानंतर त्याने सामान्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. अशातच देवतांनी महादेवांना विनंती केली की त्यांनी तारकासुराचा वध करावा. त्यानंतर श्वेत पर्वतकुंडातून जन्मलेल्या कार्तिकेयने तारकासुराचा वध केला. मात्र जेव्हा महादेवांना याबाबत समजले, तेव्हा त्यांना खूप दुःख झाले आणि त्यामुळे कार्तिकेयाला त्याच्या चुकीची जाणीव झाली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला प्रायश्चित्त करण्याची संधी दिली. भगवान विष्णू यांनी कार्तिकेय यांना असा सल्ला दिला की जिथे असुराचा वध केला आहे, तिथेच शिवलिंगाची स्थापना करावी. भगवान विष्णूंच्या म्हणण्याप्रमाणे कार्तिकेयांनी तसेच केले. त्यानंतर हे मंदिर स्तंभेश्वर मंदिराच्या नावाने ओळखले जाऊ लागले. बऱ्याच जणांना माहिती नाही की हे मंदिर सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा समुद्रात लुप्त होते. समुद्रात लुप्त होणाऱ्या या मंदिराला एक वैज्ञानिक कारण आहे. हे मंदिर समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहे. अशा वेळी जेव्हा दिवसातून 2दा समुद्राची पातळी वाढते, तेव्हा मंदिर पूर्णपणे पाण्यात लुप्त होते. मात्र जेव्हा पाण्याचा स्तर कमी होतो, तेव्हा मंदिराचे पुन्हा दर्शन होते. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार समुद्राच्या पाण्याने महादेवांचा जलाभिषेक होतो. निसर्गाचा हाच चमत्कार पाहण्यासाठी लोक सकाळी येतात आणि संध्याकाळपर्यंत येथे थांबतात. स्तंभेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री आणि अमावस्येला मोठी जत्रा भरते. प्रदोष आणि पौर्णिमेला रात्रभर येथे पूजा अर्चा होते. आजूबाजूच्या गावातील लोक येथे दर्शनासाठी येतात. असं म्हणतात की महादेवाचे दर्शन घेतल्याने सर्व कष्ट दूर होतात. शिवपुराणातही याचा उल्लेख आढळतो. रुद्रसंहिता भाग 2 अध्याय 11 आणि पृष्ठ संख्या 358 मध्ये उल्लेख आढळतो. तर या मंदिरापर्यंत जाण्यासाठी कसे पोहोचाल? हे मंदिर गुजरात शहराच्या बडोदरापासून एकूण 85 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. तुम्ही हवं तर बस, ट्रेन किंवा विमानाने बडोदरापर्यंत जाऊ शकता. येथून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक साधने मिळू शकतात. असं म्हणतात की ज्या ठिकाणी श्रद्धा आणि निसर्ग एकत्र येतो, तिथे देवत्वाची अनुभूती मिळते. स्तंभेश्वर महादेव मंदिर हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. दिवसातून 2 वेळा समुद्राच्या पाण्यात लुप्त होणारे हे मंदिर आपल्याला निसर्गाच्या शक्तीची आणि महादेवांच्या अस्तित्वाची आठवण करून देते. स्थानिक श्रद्धेनुसार
समुद्राच्या लाटांनी होणारा हा जलाभिषेक महादेव स्वतः स्वीकारतात. जर तुम्हाला कधी गुजरातला जाण्याचा योग आला तर या अद्भुत आणि रहस्यमय शिवधामाचे दर्शन नक्की घ्या. महादेवाचे दर्शन केवळ डोळ्यांना नाही तर मनाला देखील शांती देते. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच भक्तिपूर्ण आणि ऐतिहासिक व रहस्यमय मंदिरांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.